जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलं की पावभाजी बनवणार आहे, तर मी नाही पप्पा आज जरा शांत आहे, जरा पोट दुखायले. हो बब्बू गम आहे. लातूर एक्सप्लोर कर भाई. कोणच नाही का आलं दुसरं, असं कसं काय? आणि फोन एवढी मजा येईल का झोपायला सगळ्यांना, सगळेच येऊन झोपायले. तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 7 वाजले, तर कालचा व्हिडिओ अपलोड झालाय, तो बघा. नसेल बघितला तर बघा एकदा, आणि व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मग जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलं की पावभाजी बनवणार आहे, तर मी दाखवतो. मग पावभाजी बनवताना म्हणजे एडिटिंग करतानाच मग मी बोलली की पाव कमी पडणार आहे, म्हणून परत अजून 2 लाद्या आणल्या. बघा इथं दाखवतो, परत 2 लाद्या अजून आणल्या. आता इथं भाजी बनवायला चालू आहे. मग आता कुकर लावले, याच्यात काय भाज्या ते टाकल्या आता उकडण्यासाठी. आता बनवल्यावर एकदा दाखवतो. तर आता मम्मीनं काय बनवले? पावभाजीचा मसाला. हां, पावभाजीचा मसाला बनवलाय. मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पाणी संपले, घरातलं पाणीच नाही. मग आता प्यायला तर पाणी जमत नाही तिथं नळाचं आम्हाला, आम्ही फिल्टरचं पिता. आता फिल्टरमध्ये पाणी येण्यासाठी वरती टाकीमध्ये तर पाणी असावं लागतं, मग तिथं पण पाणी नाही. मग आता मेन रानू जाऊन जार आणला भरून, फिल्टरचं साध्या पाण्याचं 15 रुपयाला जार दिला. मग आता मम्मी बोलायला उद्या येते, उद्या आलं तर चांगलं आहे, म्हणजे वरची टाकी तर भरते. नाहीतर मग अजून आठवडाभर, अजून 5-6 दिवस बिना पाण्याचंच काढावं लागेल. कसं भांडी धुवायला, आंघोळीला ते सगळं पाणी आहे ते हौदातलंच. तर आता फायनली रेडी झालेली आहे भाजी. हो का, अयो. मग आता टेस्ट करून बघूया. पाव पण एकदा गरम करायला सांगतो म्हणलं, म्हणजे पाव एकदा गरम केले, भाजी पण गरम, पाव पण गरम, मग जरा चांगलं लागते. पप्पा पण गरम. पप्पा पण गरम. पप्पा पण गरम पण नाही, पप्पा जरा शांत आहे, जरा पोट दुखायले. पोट का पाठी आहे? पोटच दुखायले. सगळेच दुखायले. नाही ते जरा दुखायला 2-3 दिवस झालं. आता आराम करायला झोपले. तर होय वा, तुमचं कशामुळे दुखायला माहितीये का? हे पाणी पेले वाटतं तुम्ही त्या नळाचं, त्या जारचं पेलं नव्हतं काय, किंवा त्या ह्याच्यातलं मडक्यातलं पाणी पेलं काय की, त्याच्यामुळे पोट दुखायले. तसंच झालं असं, कारण होत नाही सूट मला पण पाणी दुसरं. VIP माणसं आहे जरा. मी पण आंटीकडे गेलो की म्हणजे दुसरं पाणी पिलं की सर्दी होते. 1 दिवसासाठी होते कधी कधी मला पण. आता टेस्ट करून बघूया आपण भाजी एकदा. तर फायनली आता टेस्ट करायला दिले पावभाजी. फक्त एवढं आहे, भाजी गरम आहे जसं म्हणलं तसं, पण पाव गरम नाही, साधा आहे. आता टेस्ट करू. हो बब्बू गरम आहे. हो कळलं नाही, थांबा परत एकदा. लय गरम होतं. छान लागायला. पण मुंबईला जेव्हा करत होतं ना, तिथलं पाणी आणि इथलं पाणी वेगळं असल्यामुळे जरासं थेट टेस्टमध्ये जरासा डिफरन्स येतोय. नाही तिकडची एकदम हॉटेलसारखी लागत होती, इथं जरा नॉर्मल लागायला, साध्या भाज्यांसारखी, पण चांगली लागायला. तर गुड मॉर्निंग गाईस. तर रात्री शूट करू शकलो नाही, कारण की जेवण करून झोपलो तसाच. एवढी झोप आली की जेवण केलं तिथंच झोपलेलो. बसल्या बसल्या झोप येली होती. रात्री शूट केल्यानंतर आता उठलोय. मी कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं शेवटला की म्हणजे तुम्हाला अजून काय बघायचं आहे. मग मला 3-4 कमेंट आले. तर मग बघा, त्याच्यातली पहिली कमेंट आहे की लातूर एक्सप्लोर कर भाई. मग मला असे म्हणजे पब्लिकमध्ये जास्त बोलायची सवय नाही, तरी तुम्ही बोलताय म्हणून एकदा ट्राय करतो. म्हणजे सगळं लातूर एक्सप्लोर करतो जेवढं होईल तेवढं, पण ते सुट्टीच्या दिवशी करतो. म्हणजे असं कॉलेज असलं असं नाही, संडेला एकदा ट्राय करू आपण. कारण की जर एक्सप्लोर करायचं म्हणलं किती 4-5 तास जातात इथून पूर्ण लातूर ते. मग आपण करू एक्सप्लोर, रविवारच्या दिवशी करू टाईम भेटल्यावर. आणि नंतर आता मला भी शिकव व्लॉग बनवायला. आपण बनवायला शिकवू. हे काय गिव अवे झालं ना आपला, त्याच्यानंतर मी व्लॉग बनवायला एक व्हिडिओ बनवतो, त्याच्यावर सांगतो कसा व्लॉग बनवतात. आणि 2 कमेंट असे येतं की एका याच्यात हाय आहे, मग जे हाय केलं त्याला हाय,
आणि एकानं नाव टाकलं आदित्य कदम. कोण आहे ते नाही माहिती. क्लासमधला एक मित्र आहे आदित्य कदम, पण 2 आहेत. मग त्याच्यातला कोण आहे की आदित्य कदम जे आहे त्याला पण हाय. चला आता जिमला चाललं, 5:30 वाजले तर. दोघं चाललं का? कोणच नाही का आलं दुसरं? असं कसं काय? आणि फोन उचलायला काय झालं तुलाच? अरे वा, याचा नंबर नाही म्हणून तुला लावाल तो. चौघांनाच भरले, 1 2 3 आणि मी एक. कोणच नाही जिममध्ये दुसरं. आज थंडी असल्यामुळे आले नाहीत वाटतं लवकर. आता येतील जरा उशिरा. सगळी जिम रिकामी. ओढ ओढ तुला ओढ ओढ. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती किलोची एक प्लेट? 7. एक प्लेट 5 किलोचं म्हणजे 60 किलो झालं. हां बघू बॅलन्स होतं आहे का? 65 किलोचं. अरे थांब रोक. रिवर्स झाल्यासारखं झाले, सरळ उभं तसंच. रिवर्स झाल्यासारखं झालं रे. झोपायला आलाय. एवढी मजा येईल का झोपायला सगळ्यांना? सगळेच येऊन झोपायले तर. आता आदित्य घ्यायला गेटपर्यंत मला घेतो, गेटपर्यंत घे म्हणलं. मग पीठ वाढायले आणि वाढणार येत आहे ना सगळं याच्यात. आता आलोय घरून, सॉरी. तर आता आलोय घरी जिमवरून. आता 7 वाजून 5 मिनटं झालेत. आज बरोबर 7ला निघलेलं जिमवरून, कारण की आज जास्त टाईम भेटला. आणि काही फोटोशूट केलं ते जिममध्ये. जर जे इंस्टाला असतील त्यांनी बघा अपलोड केलेलं आहे इथं. आणि नसेल बघितलं ज्याच्याकडे इंस्टा नाही त्यांना पण दाखवतो बघा हे एकदा फोटो. किती रेट देतात त्या 100 आउट ऑफ? कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा. कोण कोण बघतं पण कमेंट करत नाही. नक्की सांगा 100 आउट ऑफ किती देतात. मग आता छानचा पाव खायला. आता डब्याला मम्मीनं काय दिले? पावभाजीच. हां पावभाजी दिली. आता चहा बनवायला तयार आहे. म्हणजे चालू आहे. चला मग आता टाईम झाला आहे. आता डबा पण घेतला आहे, जायचं कॉलेजला. काल मी म्हणाल तो कसे तरी लागते तरच गोले, आणि आज बघा 3च राहिले. तर आता हे पण राहत नाही, तर हे पण संपत येतं. देऊ का थोडं एक पाव आणि काय भाजी थोडं पाव? आता नको. आता नको म्हणजे काय? पुन्हा काय मग देऊ का? डब्याला दिले बाजारा. एक देते की? नको आता. अरे एक देते नको. नंतर आता रसगुल्ला हे मम्मी पप्पा आणला, आवडलाच नाही. मला आवडला म्हणजे बाद झालं. तर आता घरी आलोय, केक खायलोय. आरती चॅनल दोघं खाल्लं. सांगतो तुम्हाला थोड्या आहे ना. आता तात्याचा फोन आला, तात्यानं जेवायला बोलवलं, मग तिकडे जाऊन येतो. आज पाणी येणार बनलेले, पण पाणी आज पण नाही आलं नाही का? खरंच पाणी नाही आलं. उद्या येणार आहे म्हणून, आज पण पाणी नाही आलं. तर आता आलोय तात्याकडून जाऊन, जेवण केलं, चिकन बनवलं. चिकन एकदम पोट भरलेलं आहे, फुगले पोट एकदम. जेव्हा पण चिकन करते तेव्हा फोन करून बोलवते. तर म्हणजे असं पप्पाचे पाठ दुखालते, त्यामुळे मग आता मम्मीने मी म्हणजे मेडिकलमध्ये गेलता गोळ्या आणायला. पहिले पण दिलेल्या तेच आणायचं पेन किलर. पप्पा गेले नाही तर कारण की नको म्हणले, पाठ दुखालते, त्यामुळे मग मी आणि मम्मी गेलता. कसं काय काम करा नाही. मशीनला बसल्या बसल्या 6 रुपये खाल्ले. काहीच वजन नाही दाखवलं. हा ना वाटतं गेले 6 रुपये. आता झाले चालू म्हणता येतं. आता काय माहिती. हां कुठं गेला?
50 किलो 800 ग्राम. 50 किलो. हां तेच 50 किलो खाऊन खाऊन सुस्तावलाय नुसता. टक लिया तेरा बाप टक लिया. गहू घ्यायला लागला गहू. तर आता हे घेतलंय वरचं 30 किलोचं 1100 दिलं गहू आहे इथं. कुठल्या इथं 24 कॅरेट गोल्ड. तर आता घेतलेत गहू. पुढंच बसले आता पाय ठेवायला इथं मागं ठेवायला लागेल. तर आता मग अशा आदित्यचा फोन आला होता. आदित्यला मी म्हणजे सकाळीच सांगितलेलं, म्हणजे असे कमेंट आले मला लातूर एक्सप्लोअर कर म्हणून. मग त्याला सांगितलं, मग त्याला बोललो की येतोस का माझ्यासोबत, म्हणजे मला एक्सपिरियन्स नाही ना एवढं म्हणजे पब्लिकमध्ये बोलायचा. मग दोघं असल्यावर म्हणजे काय वाटत नाही. त्याला तो हा बोलला आणि मग असे त्याचा फोन आला आणि बोलला की उद्या कॉलेजला सुट्टी आहे, मग उद्या जाऊया का. मग असा डिसिजन चालला आहे. पण पप्पाचा आता फोन आला तर मग पप्पाला रात्री 11 वाजता जायचं आहे. पप्पा रात्री जातील 11 वाजता गाडी घेऊन. आता गाडी लावावं लागेल चार्जिंगला. 100% झाली म्हणजे उद्या फिरता येते. किती 2 ते 3 तास लागते. मग कुठून कुठून दाखवणार ते उद्या सांगतो. आता सांगून काय फायदा नाही, उद्या सांगतो. पण उद्या पण अजून फायनल नाही. मग ते आता उद्या कळेल तुम्हाला, व्हिडिओमध्ये सांगेल काय काय आहे काय नाही, जाणार आहे का नाही. मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेट उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.